आपल्यासोबत आमदार परिणय फुके आहेत. सर, तुम्ही काल ड्रगचा प्रश्न मांडला, नेमका तो विषय काय होता? बघा, ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा उपयोगिता वाढत आहे, ज्या प्रमाणात शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात MD सारख्या ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे आणि नुसतं युवकांमध्ये नाही तर आता शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ड्रग्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यावर कुठेतरी बंधन आणण्याकरता राज्य शासनाने कायदे कडक केले पाहिजे. हे जे लोक जे ड्रग तस्करीमध्ये जे सामील आहेत या लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, कडक निर्बंध आले पाहिजे. या संदर्भात मी काल लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं आणि निश्चितच त्याचं एक सकारात्मक उत्तर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सकारात्मक उत्तर त्याचं दिलेलं आहे. या संदर्भात माझे 2-3 विषय होते. त्यात ही जे ड्रग्स माफिया आहे हे कोणते तरी या प्रकारचे काही ना काही याच्यात करून पकडले जातात आणि 6-8 महिन्यात त्यांना बेल भेटतात आणि ते परत इतर राज्यांमध्ये जाऊन परत या ड्रग्सचं तस्करी करण्याचं काम ते करतात. पण कुठेतरी या सगळ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यांना 5-10 वर्ष बेल भेटली नाही पाहिजे. याच्याकरता मी मकोका लावण्याच्या संदर्भातला याच्यात सांगितलं होतं. दुसरं, हे जे केसेस आहे हे फार धीम्य गतीने सुरू असतात, कोर्टात धीम्य गतीने सुरू असतात आणि वर्षानुवर्ष त्याला न्याय मिळत नाही किंवा त्यांना सजा मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी आणखीनही यामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी वाढलेली आहे. तर याला आळा बसण्यासाठी हे फास्ट ट्रॅक कोर्ट असले पाहिजे. या संदर्भातलीही मी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना केली होती आणि त्यांनी दोन्ही मागण्याला म्हणजे या कायद्यामध्ये मकोकाची तरतूद करून याच्यात संघटित गुन्हेगारांवरती मकोका कायदा, ड्रग्ज माफियांवरती मकोका कायदा लावण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या अधिवेशनात त्या संदर्भातलं बिल येणार आहे. आणि दुसरं, फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलं की चीफ जस्टिस जे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहे महाराष्ट्राचे आणि देशाचे, त्यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करून याच्यात जजेस वाढून हे फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये नेण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरीकडे सर, शक्तीपीठ महामार्गाला जो 12 राज्यातनं जाणार आहे त्याला विरोध होतोय, त्याबद्दल तुमचं मत काय? बघा, असं आहे की कोणतंही मोठं काम जर राज्य शासन करत असली तर काही लोक आहेत म्हणजे विरोधी पक्षातली काही मंडळी आहेत जे याला सातत्याने विरोध करतात. सरकारची कोणती योजना असली, सरकारचं कोणतंही धोरण असलं, सरकारचा कोणताही प्रोजेक्ट असला, त्याला विरोध करण्याचं काम विरोधी पक्षाची काही लोक करत असतात. आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात जे अर्बन नक्षल आहेत तेही या सगळ्या विरोधी म्हणजे सरकारच्या विरोधी लोकांमध्ये भावना निर्माण करण्याकरता अशा कोणत्याही प्रोजेक्टला विरोध करण्याचं काम ते करत असतात. आणि या आता प्रोजेक्टमध्ये काय अडचण आहे मला हे समजत नाही. कारण नागपूर ते मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे झाला तर नागपूर आणि विदर्भ असणार, मराठवाडा असणार आणि तो रस्ता ज्या ज्या भागातून जाणार त्या भागामध्ये समृद्धी निश्चितच आलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्या भागात समृद्धी येणार आहे. त्या भागातील शेतमाल असणार, फळं असणार, भाज्या असणार, दूध असणार, हे आता मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेपर्यंत नेण्याकरता सोयीस्कर झालेलं आहे. त्या माध्यमातून रेटसुद्धा शेतमालाला आणि या सगळ्याला मिळणार आहे आणि निश्चितच याचा सगळ्यांचा फायदा या माध्यमातून होणार आहे. आज गडचिरोलीमधला गोंड खनिज ज्यावेळेस रस्ते चांगले झाले तर तो गोल्ड खनिज आज मुंबईपर्यंत येणार. त्याच्या जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग होणार तो स्टील मॅन्युफॅक्चर होऊन मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत येणार आणि निश्चितच यांनी आपल्या तिथे भाव मिळणार, रोजगार मिळणार आणि कुठेतरी परत एक मोठा रोड, एक यशस्वी रोड जो एक हायवे जो नागपूर ते गोवा होणार आहे. तर यामध्ये विरोधकांचे फार पोटदुखी झालेली आहे. म्हणून ते भोल्या भाळ्या शेतकऱ्यांना, कारण समृद्धी एक्सप्रेस हायवेचाही असंच झाला होता, 4 ते 5 पट शेतकऱ्यांना मोबदला यामध्ये मिळाला होता. पण आता कुठेतरी शेतकऱ्यांचं भलं होणार हे काही विरोधी पक्षाच्या लोकांना बघावला जात नाही आणि म्हणून हेचा विरोध करतात. तुम्ही आता अर्बन नक्षलवादी असा उल्लेख केला, ते जे विरोधक आहेत ते अर्बन नक्षलवादी आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, विरोधक आहे ते अर्बन नक्षलवादी नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं विरोधी पक्षाचा तर विरोध असतोच, पण या सगळ्यांची दिशाभूल करण्याकरता एक मोठं नेटवर्क, अर्बन नक्षल लोकांचं एक नेटवर्क त्यात काम करतं. ते नेटवर्क सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये काही ना काही खोड काढून, काही ना काही खुट्या काढून त्यांना बदनाम करण्याचं आणि त्या लोकांना कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम करतं. असं सांगितलं ते रत्नागिरी आणि जो नागपूर महामार्ग आहे तो ऑलरेडी आहे, पण गोवा आणि नागपूर महामार्गाची गरज काय आहे? कारण त्याचं अंतर थोडंच आहे, त्यामुळे समांतर असताना आणखीन तो शक्तीपीठ एवढा मोठा 86,000 कोटीचा प्रकल्प लादण्याचा का घाट घातला जातो? बघा, असं आहे की ज्यावेळेस नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे ज्यावेळेस घोषणा झाली
आणि ज्यावेळेस लँड ॲक्विजिशन सुरू केली अनेक लोकांनी त्याचा विरोध केला आणि याच प्रकारच्या गोष्टी काय गरज आहे किंवा काय गरज नाही ह्या प्रकारचे विरोध केला. त्यांनी सांगितलं की आधीच एक रोड आहे, मग नवीन रोडची काय गरज आहे. पण आज आधी 16 ते 18 तास लागायचे नागपूरहून मुंबईला यायला, आज 7 ते 8 तासात नागपूरहून मुंबईला येऊ शकतो. आणि निश्चितच या रस्त्याचा फायदा झाला आहे. आज नागपूर ते गोवा हा रस्ता जो जुना रस्ता असणार, जुना रस्त्याला 18 ते 20 तास लागतात नागपूरपासून गोव्याला जायला. आज हा जर रस्ता झाला तर 8 ते 9 तासात नागपूरवरून गोव्याला जाता येणार. आपला माल जाणार, आपला कच्चा माल जाणार, आपला स्टील जाणार, आपले अनेक जे उद्योग येणार त्यांचा माल पोर्टपर्यंत जाऊ शकणार. त्याकरता हा नवीन रोड आहे. याच्याकरता म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट केली, चांगलं केलं तर मग त्यावर विरोधक ओरडत असतात. मला असं वाटतं या सगळ्या याच्यात विरोधकांकडे दुर्लक्ष करून विकासाकडे जनतेने बघितलं पाहिजे. सर, काल तुम्ही निधीबद्दल थोडी नाराजी व्यक्त केली होती, त्या तुमचं आज तो प्रश्न सुटला आहे का, आणि नेमकं कशाबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती? नाही, काही विधान परिषदेच्या सदस्यांचे जे विषयाधिकार आहे त्याचं कुठेतरी हनन होत होतं. ते अनेक विषयांवरती त्याच्यावर कुठेतरी अन्याय होत होता आणि तो नुसतं माझा विषय नाही तर सभागृहातील सर्व सदस्यांनी तो विषय मांडला आणि म्हणून मी तो पुढाकार घेऊन त्या विषयाला काल सभागृहात मांडला. आणि निश्चितच आज त्या संदर्भात आमचे सभापती आणि उपसभापतींनी बैठक घेऊन, सगळ्या गटनेत्यांनी बैठक घेऊन त्या मार्ग काढलेला, त्यात त्यांनी एक सोल्युशन काढलेलं आणि त्या संदर्भातले सूचनासुद्धा राज्य शासनाला दिलेल्या आहेत. तुम्ही असं पण म्हणलं की विधान परिषदेत येऊन आम्ही काय चूक केली का? नाही, ठीक आहे, ते भावनेच्या भरात मी बोललो, पण विधान परिषदचे काही आमच्या प्रश्नाचे, काही लक्षवेधींचे उत्तर आले नव्हते. मागच्या अधिवेशनामध्ये लावले होते अनेक लोकांचे, माझे नाही अनेक लोकांचे आले नव्हते आणि म्हणून त्या संदर्भातलं मी वक्तव्य केलं होतं. कॅमेरामॅन अवधेश कोरे सोबत अक्षय साबळे, आपलं महानगर, मुंबई.